मोठी बातमी आहे। अभिनेता दिनो मोरिया ईडीच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही। मिठी नदीमधील गाळ काढण्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे। तसंच या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे। आणि या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ईडीच्या पथकाने दिनो मोरियाच्या घरी छापेमारी केली। दिनो मोरिया ईडीच्या टार्गेटवर। दिनो मोरियाच्या घरी ईडीचे छापे। मिठी नदी गाळ प्रकरण भोवणार। शुक्रवारी भल्या पहाटे ईडीच्या पथकाने बॉलिवूड अभिनेता दिनो मोरियाच्या घरी छापा मारला। मिठी नदी गाळ उपसा प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली। नुकतेच आर्थिक गुन्हे शाखेने दिनो मोरिया आणि त्याचा भाऊ सॅटिनो याची चौकशी केली होती। आता या प्रकरणामध्ये ईडीची एंट्री झाल्यामुळे प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता वर्तवली जाते। 2017 ते 2021 या काळामध्ये मिठी नदीतून गाळ काढण्यासाठी कंत्राट देण्यात आलं होतं। या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय। गाळ काढण्याचं मशीन भाड्याने घेताना आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरोधात गुन्हा दाखल केला। या प्रकरणातील मुख्य आरोपी केतन कदमचं दिनो मोरिया आणि त्याच्या भावाशी फोनवरून संभाषण झाल्याचं पोलीस तपासात उघड झालंय आणि म्हणूनच पोलिसांनी या दोघांची चौकशी केली होती। दरम्यान या घोटाळ्यामध्ये 65 कोटींचं मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा ईडीला संशय आहे। मिठी नदीच्या सफाईचा घोटाळा किंवा नाले सफाईचा घोटाळा हा आजचा नाही आहे, गेले 25 वर्षापासून चालू असलेला घोटाळा आहे। ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सजेशन दिलं होतं की जेव्हा गाळ काढला जातो मिठी नदीतला किंवा इतर नाले सफाईमधला, तेव्हा तिथे CCTV लावले पाहिजेत, जेणेकरून गाळ काय निघालाय किंवा नाही निघालाय, का डेब्रिज भरून ट्रक पाठवले जात आहेत, तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल। गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेने तिथे CCTV का लावले नाहीत, हा प्रश्न कोणीतरी महानगरपालिकेला विचारला पाहिजे। शुक्रवारी ईडीने कंत्राटदार जय जोशीच्या घराची झाडाझडती घेतली। मिठी नदीच्या गाळ उपसा कंत्राटात गेल्या 2 दशकात 1200 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या SIT मार्फत चौकशीचे आदेश दिले होते। त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीला वेग आलाय। उद्याच्याला इन्कम टॅक्स वाले असतील, EOW वाले असतील, ACB वाले असतील, ED वाले असतील, CID वाले असतील, CBI वाले असतील, यांना जो अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीने होणार ना। जर त्याच्यामध्ये काही चुकीचं घडलेलं असेल तर पुढची ऍक्शन होती, चुकीचं घडलेलं नसेल तर ते सगळी त्याची तपासणी करतील आणि सोडून देतील। आता या प्रकरणात ईडीची एंट्री झाल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय। या पार्श्वभूमीवरती आगामी काळात ईडीकडून अटक सत्र राबवलं जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसंच दिनो मोरियाच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।